स्वामी समर्थ महाराजांचा गोड अनुभव। मी एक साधा, सर्वसामान्य माणूस आहे। जीवनात सुखापेक्षा दुःख आणि संकटांचीच अधिक रांगोळी माझ्यासमोर उभी राहत होती। घरात आर्थिक अडचणी, नोकरीत स्थैर्य नव्हते आणि मन सतत बेचैन होत असे। अशा अवस्थेत माझे मन भक्तिमार्गाकडे ओढले गेले। मी स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला आणि रोज त्यांची नामस्मरणे करू लागलो। एका दिवशी माझ्या जीवनात एक विलक्षण अनुभव घडला। तो आजही आठवला की अंगावर रोमांच उभे राहतात। माझी आई गंभीर आजारी पडली होती। डॉक्टर्सनी आशा सोडून दिली होती। घरच्यांच्या डोळ्यांत अश्रू होते। मी असहाय्य झालो होतो। त्या रात्री मी स्वामींच्या फोटोसमोर बसलो आणि हताशपणे रडत म्हणालो, स्वामी, आता तुम्हीच माझे सर्व काही आहात। आईचे प्राण तुमच्या हाती आहेत। जर तुम्ही हवे तर आई वाचेल। मी फक्त तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना करतो। त्या रात्री मला स्वप्नात स्वामी दिसले। त्यांनी साध्या पण गंभीर आवाजात मला सांगितले, भिऊ नकोस रे, तुझ्या आईला काही होणार नाही।